नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघरकर आपले स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा जमा करण्याचा आज शेवटचा दिवस. 31 मार्चपर्यंत वैध स्पष्टीकरणासह रिझर्व्ह बँकेत जमा करता येणार. विमुद्रीकरणाच्या निर्णयावर सातत्याने टीका करून काँग्रेस आपली अगतिकता दाखवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षातला तणाव आणखी वाढला. मुलायम सिंग यांच्यानंतर अखिलेश यादव यांच्याकडून उमेदवारांची वेगळी यादी जाहीर. शेतीला पूर्ण वेळ वीज देण्यासाठी रोहित्र सौर ऊर्जेवर चालवणार मुख्यमंत्री. पुण्यामध्ये कोंढवा इथे बेकरीला लागलेल्या आगीत 6 कामगारांचा मृत्यू. आणि झारखंडमधल्या खाणीत दरड कोसळल्याने 30 जण गाडले गेल्याची भीती. नमस्कार. बातम्या विस्ताराने. 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी दिलेली 50 दिवसांची मुदत आज संपणार आहे. या जुन्या नोटा केवळ आजच बँकेमध्ये जमा करता येणार आहेत. मात्र उद्यापासून 31 मार्चपर्यंत रिझर्व्ह बँकेच्या निवडक काउंटरवर या नोटा त्यांच्या संदर्भातल्या वैध स्पष्टीकरणासह जमा करता येणार आहेत. बँका आणि एटीएममधून पैसे काढण्यावर असलेले निर्बंध 30 डिसेंबर नंतरही सुरू राहतील असं बँक संचालकांना वाटत आहे. हे निर्बंध कधी हटवण्यात येणार याबाबत सरकार आणि रिझर्व्ह बँकेने अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र 30 डिसेंबर नंतर या निर्बंधांचा आढावा घेतला जाईल असं वित्त सचिव अशोक लवासा यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नववर्षारंभापूर्वी देशाला संबोधित करणार आहेत. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर जनतेला कमी त्रास व्हावा यासाठी केलेल्या उपाययोजना, अर्थव्यवस्थेपुढची आव्हानं या मुद्द्यांचा परामर्श पंतप्रधान घेण्याची शक्यता असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. विमुद्रीकरणावर सातत्याने टीका करून काँग्रेस पक्ष आपल्या अगतिकतेचं प्रदर्शन करत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. विमुद्रीकरणाच्या निर्णयाचा निवडणुकीच्या राजकारणाशी कोणताही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या निर्णयामुळे दहशतवादी, माओवादी आणि मानवी तस्करी करणारे घटक निष्प्रभ झाले आहेत असं ते म्हणाले. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर वारंवार बदलल्या जाणाऱ्या निकषांचं त्यांनी समर्थन केलं. काळा पैसा पांढरा करण्यासाठी होणाऱ्या वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब रोखण्यासाठी तातडीने निकष बदलणं आवश्यक होतं असं ते म्हणाले. डिजिटल व्यवहारांकडे अल्पकालीन उद्दिष्ट म्हणून न पाहता दीर्घकालीन परिवर्तन म्हणून पाहावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. दिल्लीमध्ये आज डिजिधन मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार असून या मेळाव्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. देशभरात डिजिटल आणि रोखरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी 100 दिवसांची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत काल उत्तराखंडमध्ये डेहराडून इथे 4था डिजिधन मेळावा आयोजित करण्यात आला. त्यापूर्वी हरियाणात गुरुग्राम, पंजाबमध्ये लुधियाना आणि गोव्यात पणजी इथे या मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं. आज दिल्लीमध्ये होणाऱ्या मेळाव्यात 65हून अधिक बँक वॉलेट आणि खासगी कंपन्यांचे स्टॉल उभारले जाणार आहेत. तसंच मेळाव्यात विविध घोषवाक्य आणि पोस्टर्सची स्पर्धा होणार असून यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसं दिली जाणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षातला पेचप्रसंग आणखी वाढला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आपल्या पसंतीच्या 235 उमेदवारांची यादी काल रात्री जारी केली. समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग यादव यांनी अखिलेश यादव यांच्या निष्ठावंतांपैकी अनेकांना डावलत 325 उमेदवारांची अधिकृत यादी जारी केली होती. त्यांच्या पाठोपाठ अखिलेश यादव यांनी आपल्या पसंतीची यादी जारी केल्याने पक्षातले मतभेद उघड झाले आहेत. दुसरीकडे मुलायम सिंग यांनी देखील अखिलेश यादव यांना पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करायला नकार दिला आहे.
डिजिटल अर्थव्यवस्थेकडे देशाची वाटचाल सुरू असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. काळ्या पैशाविरोधात लढा देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी काल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं. देशाचा कायापालट घडवून आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक पावलं उचलत असल्याचंही ते म्हणाले. विरोधक विमुद्रीकरणावर करत असलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. राज्यातल्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास अखंड वीज उपलब्ध करून देण्यासाठी सरकार काम करत असून सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप दिल्यानंतर राज्य शासन आता सौर ऊर्जेवर आधारित रोहित्र आणत आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मोर्शी तालुक्यातल्या ग्रामठुनी इथे संत्रा उन्नती प्रकल्पाचं भूमिपूजन केल्यानंतर ते काल बोलत होते. राज्यातले शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावा यासाठी वीज आणि पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यायला सरकारने प्राधान्य दिलं आहे. या बाबींच्या पूर्ततेने शेतकरी समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. पुणे लोहमार्ग पोलिसांनी काल पुणे रेल्वे स्थानकावरून 2 प्रवाशांकडून 25 लाखांच्या नव्या नोटा जप्त केल्या आहेत. हे प्रवासी वाराणसीहून आले असून पुणे रेल्वे फलाटावर पोलिसांनी संशयावरून त्यांना हटकलं असता त्यांच्याकडे नव्या 2000 रुपयांच्या 25 लाख मूल्याच्या नोटा सापडल्या. दोन्ही प्रवाशांकडे या रकमेसंदर्भात कोणतेही अधिकृत कागदपत्र नसल्याने पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेतली. या संदर्भात आयकर विभागाला माहिती दिली असून पुढील चौकशी चालू केली आहे. विमुद्रीकरणाचा निर्णय 8 नोव्हेंबरला केंद्र सरकारने जाहीर केल्यानंतर आतापर्यंत जवळपास 60 लाख व्यक्ती आणि कंपन्यांनी बँकांमध्ये 7 लाख कोटींच्या जुन्या नोटा जमा केल्या आहेत. पण काळा पैसा बँकांमध्ये जमा केल्याने तो पांढरा होत नाही. त्यामुळे या अवाढव्य रकमेवर वैध असलेला कर अत्यंत काटेकोरपणे वसूल केला जाईल, असं एका उच्च सरकारी अधिकाऱ्याने काल नवी दिल्लीत पीटीआयशी बोलताना सांगितलं. बँकांमध्ये पैसे भरणाऱ्या प्रामाणिक व्यक्तींना कोणताही त्रास होणार नाही, पण काळं धन वैध करण्याचा उद्योग करणाऱ्यांना सरकार कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा इशारा या अधिकाऱ्याने दिला. बेहिशोबी मालमत्ता असलेल्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ घेऊन कायद्यानुसार लागू असलेला कर भरता येईल, पण असं न केल्यास कायदा आपलं काम अत्यंत कठोरपणे करेल, असं हा अधिकारी म्हणाला. अघोषित मालमत्ता बाळगल्याप्रकरणी दिल्लीच्या रोहित टंडन या वकिलाला सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. टंडनच्या घरावर आणि कार्यालयावर छापे घातल्यावर त्याच्याकडे 125 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न असल्याचं आढळलं. रोहित टंडन हवाला प्रकरणामध्ये सहभागी असल्याचा संशय आहे. या वकिलाच्या घरावर छापा घातल्यावर तिथून 13.5 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. या तपासादरम्यान कोलकात्याचा व्यापारी पारसमल लोढा याची माहिती मिळाली होती. शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू केलेल्या शेतीमाल तारण योजनेबाबत माहिती देण्यासाठी सिन्नर बाजार समितीने पुढाकार घेतला आहे. यंदा पाऊसमान चांगलं झाल्याने पीक जोमात आहे. अशा वेळेला शेतमालाचे भाव खाली येऊन व्यापारी कमी भावात माल घेऊन साठवणूक करण्याची शक्यता असते. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन शेतीमाल तारण योजनेअंतर्गत शासनाने पणन महासंघाच्या वतीने शेतमाल वखारीत ठेवून त्यावर 70% रक्कम आणि बँक खात्यातून 6% व्याजावर अल्पमुदतीचं कर्ज देण्याची सोय केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य बाजारभावासाठी थांबणं शक्य असून खर्चासाठी पैसाही उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना या योजनेची माहिती व्हावी यासाठी सिन्नर बाजार समितीने ठिकठिकाणी फलक लावले असून बाजार समितीचे कर्मचारी तत्परतेने माहिती देत आहेत.
विदेशातला काळा पैसा आणण्याचं आश्वासन सरकारने पाळलं नाही। विमुद्रीकरणाच्या निर्णयाचा फटका सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांना बसला आहे। काळा पैसेवाला सुखात आणि शेतकरी मात्र दुःखात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे। अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अद्ययावत सभागृहाचं उद्घाटन करताना ते काल अहमदनगर इथे बोलत होते। सरकारचे सर्व निर्णय जनहित विरोधी असून सहकार क्षेत्राला मारक आहेत। आपल्याच कष्टाचा पैसा वेळेवर मिळत नसल्याचं सांगून विमुद्रीकरणाच्या विरोधात येत्या 9 जानेवारीला राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा पवार यांनी दिला। जगण्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या आणि इतरांच्याही आयुष्यात आनंदाचे मळे फुलवणाऱ्या कविवर्य मंगेश पाडगावकरांचा आज पहिला स्मृतिदिन। त्यांच्या अनेक कविता आपल्या सगळ्यांच्याच मनात घर करून आहेत। मी कुठे म्हणालो परी मिळावी, फक्त जरा बरी मिळावी ही कविताही आपल्या सगळ्यांच्या आवडीची आणि परिचयाची। त्याच कवितेला गीतरूप दिलेली ध्वनी चित्रफीत काल संध्याकाळी मुंबईत शिवाजी पार्क इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात पाडगावकरांचे चिरंजीव डॉक्टर अजित पाडगावकर आणि ख्यातनाम संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली। चिंतामणी सोहनी या गायक संगीतकाराने या कवितेचं छानसं गाणं केलंय। पुण्यातल्या कोंढवा इथे एका बेकरीत लागलेल्या आगीत तिथल्या 6 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला। पहाटे 4:30च्या सुमाराला ही आग लागली। यावेळी बेकरीतले कर्मचारी पोटमाळ्यावर झोपले होते, मात्र बेकरीचं शटर बाहेरून बंद असल्याने त्यांना बाहेर पडता आलं नाही। अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणल्यावर शटर उघडल्यानंतर त्यांना आतमध्ये या कर्मचाऱ्यांचे मृतदेह आढळले। आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। झारखंडमध्ये गोड्डा जिल्ह्यात ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या एका खाणीत दरड कोसळल्यामुळे ढिगाऱ्याखाली 30 जण गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। गोड्डा जिल्ह्यातल्या लालमटिया भागात ही खाण असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। प्रशासन स्थानिक लोकांना सोबत घेऊन बचाव कार्य करत आहे, मात्र थंड हवामान आणि धुक्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत। एनडीआरएफचं पथक घटनास्थळी रवाना करण्यात आलं आहे। तसंच मदतीसाठी सीआरपीएफच्या पथकांना देखील पाचारण करण्यात आलं आहे। सरत्या वर्षात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणाऱ्या दृष्टिक्षेप 2016 या कार्यक्रमाविषयी 2016 या सरत्या वर्षातल्या महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित कार्यक्रम दृष्टिक्षेप। राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्यातल्या बातम्यांचा वेध दृष्टिक्षेप 2016 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:30 ते रात्री 8:30 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर। पुनःप्रसारण 1 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 10 या वेळेत। प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती दृष्टिक्षेप 2016 सरत्या वर्षातल्या बातम्यांवर। हवामान। येत्या 24 तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा जमा करण्याचा आज शेवटचा दिवस। 31 मार्चपर्यंत वैध स्पष्टीकरणासह रिझर्व्ह बँकेत जमा करता येणार। विमुद्रीकरणाच्या निर्णयावर सातत्याने टीका करून काँग्रेस आपली अगतिकता दाखवत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका। उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षातला तणाव आणखी वाढला। मुलायम सिंग यांच्यानंतर अखिलेश यादव यांच्याकडून उमेदवारांची वेगळी यादी जाहीर। शेतीला पूर्ण वेळ वीज देण्यासाठी रोहित्र सौर ऊर्जेवर चालवणार मुख्यमंत्री। पुण्यामध्ये कोंढवा इथे बेकरीला लागलेल्या आगीत 6 कामगारांचा मृत्यू। आणि झारखंडमधल्या खाणीत दरड कोसळल्याने 30 जण गाडले गेल्याची भीती। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।